सांगलीकरांना व्यवस्थित ब्लॉग बघा, कारण 50-60 किलोमीटर वरनं मी आलोय फक्त नाश्ता करायला. तर विषय असा झालता की आज रविवार आणि रविवार दिवसभर झोप झाल्यानंतर आता म्हटलं कुठं तर बाहेर जाऊया फिरायला. तर ठरलं आमचं सांगलीला यायचं. सांगलीत आलोय तर काय करायचं, तर खायचं आपल्याला फ्रेंच फ्राईज बर्गर असलं काय तर खाऊ म्हटलं. मॅकडॉनल्ड्स मध्ये आलो, काय काय बघितलो, असलं तसलं काय काय मागवलो, खाल्लो, मस्त वाटलं बघा. एक नंबर भारी आहे जेवण इथलं. 1 2 3 4 बर्गर खाल्लो तरी बी काही पोट भरलं नाही बघा. डायरेक्ट गेलो आता गणपती मंदिरला. आधी पोटोबा मग विठोबा म्हणत म्हणत पोहोचलं गणपती मंदिरच्या बाहेर. कवठेमहांकाळमध्ये शक्यतो आहे की नाही संध्याकाळच्या टायमाला सगळी मंदिरं बंदच असतात, त्यामुळे गर्दी असायचा संबंधच नाही. पण गणपती मंदिर मधलं वातावरण एकदम भारी होतं आणि सगळं फ्रेश एकदम भारी वाटत होतं मला. त्यानंतर गेलो मंदिरात बघा, दर्शन घेतलं, एवढं भारी जी वाटलं, एक नंबरच बघा. सांगलीला आलेलं सगळं पैसे इथंच पिटलं आमचं. त्यानंतर SFC रिलायन्स मार्केट मध्ये गेलतो बघा. तर आता विशेष म्हणजे इथं आपले फॉलोअर्स भेटले होते बघा. मित्रांनो एक सांगायचंय तुम्हाला की लोक मला भेटतात, अनोळखी लोक असतात, त्यांच्यावर एवढा प्रेम रिस्पेक्ट मिळताना लय भारी वाटते. त्याच्यापेक्षा चांगली फिलिंग आजपर्यंत मला कुठली झाली नाही. त्यामुळे तुम्हाला खूप खूप धन्यवाद. काम तर झालं नाही पण बाकीच्या ओचापत लय. आता गरज नसताना उभं हेडफोन मध्ये गाणी लावायचे, ऐकत बसायचे, एवढं काम केले बघा तिथं. एक स्वप्न ते स्वप्नच राहिले अजून, ते म्हणजे मॅकबुक घ्यायचा आहे. कधी घ्यायचा काय माहिती, डोक्याला ताप झालाय. पण मला ज्या पॉवरचा पाहिजे तो मला घेणं गरजेचं वाटत नाही, त्यामुळे बघूया. आणि जेवायला लावले ते उद्याच्या ब्लॉग मध्ये दावतो आता तुम्हाला. हॉटेलचं नाव आहे काके दी हट्टी. म्हणजे मला वाटते की काकाचं हॉटेल असं काहीतरी अर्थ असणार आहे, पण तसं काही नसलं असं बी वाटते. बघूया आता. जेवण तर एकदम भारी वाटाले. काय काय इंग्लिश डिशेस आहेत असतात, काय तर मराठीच ते जरा नाव बदलून इंग्लिश मध्ये केलेलं असते. तर मागवले काय काय, हे कॉपी सारखं दिसते पण ती एकच काहीतरी होतं. त्यानंतर पनीर मसाला. आता व्हेज मध्ये पनीर शिवाय दुसरं काय घ्यायचं तुम्ही सांगा. त्यानंतर मॉकटेल घेतलेलं इंग्लिश मॉकटेल कसं असते ते पण बघा तुम्ही. एवढं भारी होतं. त्यातलं त्याची पांढरं दिसते का नाही ती मला काय आवडलं नाही. ती मेंटॉस असते का नाही होती ती अगत लागत होतं, पण जी रेड कलरच होतं का नाही ती एकदम भारी होतं. ती मला आवडलं, ती मी संपुस्तवर पेलं. बाकीचं ही काय आवडलं नाही म्हणून दुसऱ्याला देऊन टाकलो. तर आजच्यासाठी एवढंच आहे गाईज. भेटूया उद्या नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय कोठे मांका.